नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण की व्हिडिओचं तुम्ही थंबनेल बघितलेलंच असेल। तर आपला व्हिडिओ जो आहे, व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी सांगणार आहे मॉर्निंगला म्हणजे सकाळी मार्केट ओपन होताच तुम्हाला 100 पॉईंटचा टार्गेट सेटअप मिळणार आहे। हो, तर मित्रांनो, तुम्ही एक्साइटमेंट असेल की 100 पॉईंट इतकं मोठं कसं काय टार्गेट म्हणजे ॲक्च्युअलमध्ये खरं मिळू शकतंय का, याची तुम्हाला उत्सुकता लागलेली असणारच। ओके, तर त्याच्यात काही वादच नाही आहे, शंका नाही आहे। पण नक्कीच तुम्हाला मी आज दाखवणार आहे की विदाऊट कुठलं इंडिकेटर वापरता, विदाऊट कुठलं तुम्हाला जास्त डोकं लढवता 100 पॉईंट मार्केटमधून सकाळी कसं काय कॅप्चर करता येतं आहे। आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी पूर्ण प्लेन मार्केटमध्ये पूर्ण प्लेन मी चार्ट ठेवलेला आहे, कुठल्याही प्रकारचं इंडिकेटर वगैरे वापरलेलं नाही आहे। फक्त तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, या ठिकाणी मी निफ्टीचं या ठिकाणी हे घेतलेलं आहे, म्हणजे 5 मिनटाचं टाईम फ्रेमवरती निफ्टीचं इंडेक्स चार्ट घेतलेला आहे। ओके, आणि म्हणजे प्रत्येक कॅन्डल हे 5 मिनटाचं असणार आहे। तर या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला दररोज सकाळी मार्केट ओपन व्हायच्या आधी किंवा मार्केट ज्या वेळेस 3:30 वाजता क्लोज होत आहे त्यानंतरनं तुम्हाला छोटेसे 2 काम करून ठेवायचे आहेत, ज्याच्यामुळे काय होतं, मार्केट ओपन होताच तुम्हाला गडबड होणार नाही आहे। आता एकदम सिंपल सांगतोय तुम्हाला मी। सर्वात आधी हे 5 मिनटाचा टाईम फ्रेम आहे। तर ह्याला तुम्हाला काय करायचं, एक आता हे आजचं 24 तारखेचं अजून मार्केट ओपन झालेलं नाही आहे। तर आपण इथं काय करणार आहे, तर आपण थोडंसं बॅक साईडला जाऊया, कारण चेक करत करत आपण काय करणार आहे, 24 तारखेपर्यंत येणारच आहोत की किती वेळा मार्केटनं 100 पॉईंट किंवा जवळपास एक 50 पॉईंट जरी दिलं तरी खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, आणि ते पण मॉर्निंगला सकाळी मार्केट ओपन होताच। ओके, तर थोडंसं आपण पाठीमागं येऊया। आपण काय करूया, ह्या 16-17 तारखेचा आपण एक चेक करूया, अंदाजे चेक करूया। आपण आता काय करूया, या ठिकाणी इथं तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल 3 या ठिकाणी मी तारीख इथं दिसत असेल तुम्हाला, एक तर 16 तारीख, 17 तारीख आणि हे 20 तारीख। ओके, आता इथं मधलं जे आहे 18 आणि 19 तारीख असणार आहे, तर ते सॅटर्डे संडेमुळे तिथं क्लोज असणार, त्यामुळे इथं दाखवत नाही आहे। तर आपण या 3 तारखेमध्ये आपण सर्वात आधी काय करणार आहे, आपण आज समजून घेऊया। आपण आज तारीख आहे 20। ओके, आज समजून घेऊया आपण 20 तारीख आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, 16 तारीख आणि 17 तारीख, म्हणजे तुम्ही असं समजा की 20 तारखेचं हे जे तुम्हाला इतकं ओव्हरऑल चार्ट दिसतं आहे, हे अजून मार्केट ओपन झालेलंच नाही आहे। म्हणजे आज 20 तारीख आहे आणि अजून मार्केट ओपन झालेलंच नाही आहे। मग आजच्या दिवशी आपण काय ॲनालिसिस करू शकतो, ज्याच्यामुळे आजच्या मार्केटमध्ये आपण 100 पॉईंटचा मूवमेंट घेऊ शकतो आहे। ओके, तर आता आपण सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्ही हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप तुम्ही पेपरवरती लिहून ठेवा, कारण की ह्या गोष्टी आठवण नसणार, त्यामुळं गोंधळ होणार। तुम्ही काय करायचं, लिहून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून एकदम स्पष्टपणे समजेल। तर आता बघूया, आपण आज तारीख समजून चालू आहे, आपण 20 तारीख आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे एक एक्झाम्पल घेतो आहे मी। आज कुठलीही तारीख अशी नका, त्याच्या पाठीमागचे 2 दिवसा अगोदरचे हाय जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे जे हाय असतं दिवसाचं ओव्हरऑल हाय, तर ते जोडून घ्यायचं आहे। ते म्हणजे काय, आता इथं बघतोय 16 तारीखचं हाय कुठं आहे, तर 16 तारीखचं हाय या ठिकाणी आहे। ओके, आणि 16 तारीखचं हाय नंतरनं 17 तारीखचं हाय, तर आता 17 तारीखचं हाय कुठं असणार आहे, तर ते पण या ठिकाणी आहे। हे बघा 17 तारीखचं हाय। आता काय करायचं आहे, या दोन्ही पॉईंटला हाय टू हाय जोडून घ्यायचं आहे। आणि 16 तारीखचं लो, आता हे आहे 16 तारीखचं लो, ओव्हरऑल मार्केटचं बघितलं दिवसामध्ये 16 तारीखचं लो तिथं आहे, आणि 17 तारखेचं लो जे की आपण इथं थोडंसं चार्ट वर घेतो आहे मी, ते इथं दिसतं तुम्हाला, तर ते लो आहे 16 आणि 17, कारण की आपण 20 तारखेचं ॲनालाइज करत आहे, त्यामुळं पाठीमागच्या कुठल्याही दिवसाचं तुम्ही ॲनालाइज करताय त्याच्या पाठीमागच्या 2 दिवसा अगोदरचं हाय टू हाय, लो टू लो जोडून घ्यायचं आहे। ओके, तर आता इथं मी तुमच्यासमोर मी काय करतो आहे, पहिलं तर 16 तारखेचं आपण काय करणार आहे, हाय पॉईंट करणार आहे, त्याला कॅप्चर करणार आपण। तिथं काय करणार, सीधा 17 तारखेच्या हायवरती त्याला हे करणार, म्हणजे सोडणार असं। हे बघा इथं। ओके, तरी आपण काय केलं, 2 पॉईंट हाय टू हाय मार्क केलं, काय आजच्या चालू दिवसाचं सोडून अगोदरच्या 2 दिवसाचं हाय टू हाय। जसं की इथं मी आता तुम्हाला दाखवायचं म्हणलं, तर इथं बघितलं आहे 2 पॉईंट दिलेलं आहे, एक तर हे
16 तारखेचं हाय, हे 17 तारखेचं हाय इथं दिसतंय तुम्हाला. आता सेम असंच काय करायचं तुम्हाला, 16 तारखेचं लो. आता इथं 16 तारखेचं लो इथं आहे हे पॉईंट, आणि 17 तारखेचं लो तर इथं बघू शकताय, हे बघा इथं. ओके, आपण काय केलं, चालू दिवसाचं मार्केट ॲनालाइज कसं करायचं या विचाराने आपण अगोदरच्या 2 दिवसा अगोदरचं मार्केटचं हाय टू हाय, लो टू लोला आपण काय केलं, कनेक्ट करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं आपल्याला हे सांगतो तुम्हाला मी. जर आता हे मेन 2 पॉईंट आहेत. ओके, आता मी काय करतो आहे, याला थोडंसं इथं वाढवतो. ह्याची काय आता गरज नाही वाटायला लागलं, कारण मार्केट ह्याच्यावरती ओपन झालं ते पण तुम्हाला थोडक्यातच समजेल. आता बघा मार्केट तुम्हाला एक सांगायचं काय, हे जे 2 तुम्हाला लाईन दिसतात, एकतर हे लाईन आणि हे लाईन, हे झालं रेजिस्टन्स समजून चाला, हे सपोर्ट समजून चाला तुम्ही. जर मार्केट या लाईनच्या वरती ओपन होत आहे, ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, CE बाय करायचं आहे. आणि मार्केट जर ह्या लाईनच्या खाली ओपन होत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी PE बाय करायचं आहे. पण हे CE किंवा PE बाय करताना अजून एक कंडिशन काय, आता ते तुम्हाला सांगतो आहे मी. म्हणून तुम्हाला म्हणलं मी नोट करून घ्या. नोट करून घेतलात तर तुम्ही विसरणार नाही आहे. ओके, आता मार्केट याच्यावरती आणि याच्या खालती आपण ड्रॉ करणार आहे पुढं, पण ते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये समजेलच. आता मार्केट ओपन वरती झालेलं आहे समजा. आता मार्केट जिथं पहिलं कॅन्डल ओपन झालं आहे तिथून एक 40 पॉईंट सोडायचं. आता बघा इथं, आता जर मी इथं बघितलं, तुम्हाला एक थोडंसं दाखवतो आहे. तर मार्केट काय झालेलं आहे, इथं ओपन झालेलं आहे. ओके, आपण हे पाठीमागचं डाटा पूर्ण ॲनालाइज केलेलं आहे अगोदरच, त्यामुळं आपण काय केलं आहे, या ट्रेंड लाईनला ड्रॉ करून घेतलेलं आहे वरती आणि खाली. ओके, तर आपण मार्केट इथं जिथं ओपन झालेलं आहे आता, ओके, तर त्याच्या एक्झॅक्ट खाली आपण ते लाईन जे आहे, ब्लॅक कलरचं लाईन आपण जे ड्रॉ केलेलं आहे, तर त्या लाईनपासून जे पहिलं कॅन्डल आहे, म्हणजे आता हे पहिलं कॅन्डल हे आहे, त्याच कॅन्डलच्या खाली बरोबर एकाच लाईनमध्ये खाली हे जे तुम्हाला लाईन दिसतं आहे, म्हणजे ड्रॉ केलेलं आपण, त्या लाईन ते वरती तुम्हाला 40 पॉईंट हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आहे, म्हणजे जसं की सपोर्ट. आता बघा इथं मी तुमच्यासमोर एक पॉईंट ठेवतो इथं, आता तुम्हाला दिसत असेल कर्सर आहे, तरी हे मी पहिल्या दिवसाच्या कॅन्डलपाशी आलेलं आहे इथं. ओके, त्याच कॅन्डलच्या खाली लाईनवर मी टेकवलं आहे, तिथून 40 पॉईंट वरती तुम्हाला गॅप द्यायचा आहे. ओके, आता बघा इथं स्ट्राईट साईडला बघितलं आपण 23,196, जवळपास आपण 23,200 धरून चालूया. 4 पॉईंटचा डिफरन्स आहे, 200 म्हणलं तर 23,200 ते 23,240. तर आता 23,240 कुठं आहे, हे बघा या ठिकाणी 23,240. ओके, थोडं पुढं राहिलं तरी चालतं आहे, कारण की तिथं कमी होते पॉईंट्स, म्हणजे 96 होते, थोडंसं मागं पुढे इथं चालतं आहे, कारण की आपण 40 पॉईंटचं झालेलं आहे. 96 ते 36ला 40 पॉईंट होतात, तर इथे एक 36 म्हणजे या 38-39ला आपण 40 पॉईंटचा गेस केला. आणि इथं काय केलं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं. याचं मी कलर ठेवतो आहे वेगळं, निळ्या कलरचं, कारण की आपल्या 2 लाईनमध्ये फरक आहे. आता सध्याला आपण जे बघितलं आहे हे हाय टू हाय किंवा लो टू लो मार्क केलं आहे, आणि हे जे आहे हे मेन आपलं 40 पॉईंटचं लाईन असणार आहे, त्यामुळं कलर थोडंसं वेगळं ठेवलं, डिफरंट समजून यावं म्हणून. आता बघा, जसं पण मार्केट हे वरचं लाईन हे ड्रॉ केलेलं आणि हे जे हाय टू हाय लाईन ड्रॉ केलं, या दोन्हीच्या एरियामध्ये येईल. मार्केट आल्याबरोबर दोन्हीच्या एरियाच्या मध्ये आलं आणि त्यात जर या काळ्या लाईनच्या वरती जर ओपन झालं तर आपण काय करणार आहे, या ठिकाणी इथं कॉल बाय करणार आहे. ओके, नीट लक्ष द्या मित्रांनो, एकदम सोपी पद्धत सांगतोय. आपण सुरुवातीला तर 2 लाईन ड्रॉ केलेलं आहे, एक तर हे हाय टू हायचं आहे ब्लॅक लाईन, आणि त्याच्या खाली आहे लो टू लोचं. मग ह्याच्यावरती ओपन झालं तर आपण कॉल म्हणलं होतं, आणि ह्याच्या खालती ओपन झालं तर आपण म्हणजे पुट साईडचं एंट्री आपण सांगितलेलं होतं. आणि त्यानंतर आपण हे निळ्या लाईन जे ड्रॉ केलेलं आहे ते 40 पॉईंटचा डिफरंट ठेवून ड्रॉ केलेलं आहे, कारण की मार्केट ओपन वरती झालेलं आहे म्हणून वरती 40 पॉईंट. आणि जर या काळ्या लाईनच्या खाली ओपन झालं असलं तर आपण काय केलं असतं, निश्चितच खालच्या साईडला 40 पॉईंट सोडले असते, ते पण पुढं थोडंसं एक्झाम्पलमध्ये मिळालंच आपल्याला. तर इथं वरती ओपन झाल्यामुळे वरती 40 पॉईंट सोडले, आणि जसं 40 पॉईंट सोडले आपण
जर समजा मार्केट इथून निघतंय खाली पडायला, इथून निघाल्यानंतर ज्या वेळेस हे निळा लाईन आणि हे काळ्या लाईनच्या एरियामध्ये येईल, एरियामध्ये आल्याबरोबर आपल्याला काय करायचं आहे, जर एखादं असं सपोर्ट बघितलं तर ते सपोर्ट नंतरनं आपल्याला काय करायचं, एंट्री करायचं आहे. मी एक सपोज सांगतो, हे सपोर्टचा पण तुम्ही आधार घ्यावं म्हणून, बाकी घ्यायची काय गरज नाही आहे. ह्या एरियामध्ये जर आला तर आपण निश्चितच इथं काय करणार आहे, कॉल बाय करणार आहे. कॉल बाय करणार आहे. त्यानंतरनं मार्केट बघू शकताय वरच्या साईडला एकदम मस्त मुवमेंट या ठिकाणी मार्केटनं दिलेलं आहे. तुम्ही बघताय वरच्या साईडला मार्केट एकदम मस्त मुवमेंट दिलेलं आहे. आता जर तुमची एंट्री जर समजा ह्या लेवलला झाली, इथं झोनमध्ये आलं पण तुम्ही झोनमध्ये एंट्री नाही केलं, इथून जरी एंट्री केलात, आता निळा लाईन कुठपर्यंत आहे, 23,240, 23,239 आहे, 40 धरा, एक पॉईंटचं इकडे तिकडं थोडंसं मिनी पॉईंट आहे. 23,240 ते कुठपर्यंत गेलेलं आहे, 23,374. जसं की तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हणलं होतं की 100 पॉईंटचा मुवमेंट मार्केट देणार आहे आणि आपण सर्व कंडिशन्स तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न करतोय. फक्त तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करताय म्हणून. ओके, 100 पॉईंट इथं मिळाले. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अजून एक पुढचं एक उदाहरण देतो आहे, मग त्यानंतर तुम्हाला SL पण सांगतो मी, SL पण काय करायचं, कसं करायचं. ओके, तर थोडं आता आपण काय बघितलेलं आहे, 20 तारखेचं ॲनालाइज केलं, तुम्हाला 100 पॉईंट मिळाले. ओके, तर आता आपण हे सगळे लाईन्स मी काढून टाकतो मी. आता आपण काय करूया, थोडंसं पुढं 21 तारखेचं बघूया, थोडंसं पुढं 21 तारीख. तर आता हे आपल्यासमोर आहे 21 तारीख. इथं दिसतंय तुम्हाला 17 तारीख, 20 तारीख आणि 21 तारीख. आपण 20 तारीखचं बघितलं, 100 पॉईंट मिळाले. आता आपण बघणार आहे 21 तारीख. आणि 21 तारीखचं बघायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, 17 आणि 20 तारखेला, ओके, 21 तारखेचं जर ॲनालाइज करायचं असेल तुम्हाला काय करायचं आहे, 17 तारीख आणि 20 तारखेचं दोन्हीचं हाय जोडायचं आहे. आता ह्याचं हाय कुठं आहे, 17 तारखेचं इथं हाय पॉईंट आहे आणि 20 तारखेचं हाय पॉईंट कुठं आहे, तर या ठिकाणी इथं आहे हाय पॉईंट, हे पॉईंटला. तर दोन्हीचं हाय आणि दोन्हीचं लो म्हणजे काय, 17 तारीखचं लो या ठिकाणी आहे आणि 20 तारखेचा लो ते म्हणजे या ठिकाणी आहे. दोन्हीचं हाय टू हाय, लो टू लो आपण सर्वात आधी जोडून घेऊया. हे हाय, तर हे हाय टू हाय आपण काय केलं, जोडून घेतलं आहे. इथं बघताय तुम्ही. आणि हे लो 17 तारीखचं लो आणि इथं बघताय हे 20 तारीखचं लो, कारण की आपण 21 तारखेचं काढत आहे. दोन्हीचं हाय टू हाय, लो टू लो आपण निश्चितच या ठिकाणी जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे 21 तारखेमध्ये काय करायचं आहे. ओके, तर 21 तारखेमध्ये इथं जे बघता तुम्ही, मार्केट त्या झोनच्या खाली ओपन झालेलं आहे, त्या झोनच्या खाली ओपन झालेलं आहे. जसं की आपण आता इथं बघितलं, थोडंसं आता मी याला काय करतोय, मोठा करतोय, तुम्हाला समजेल. आता बघा इथं तुम्हाला म्हणलं 40 पॉईंट कसे सोडायचे, की मार्केट इथं पहिलं कॅन्डल इथं ओपन झालं आहे, त्याच कॅन्डलच्या वरती एक लाईन आहे जे आपण आत्ता ड्रॉ केलेलं आहे, त्या लाईनपासून, ओके, म्हणजे ते पहिलंच कॅन्डल त्याचे जे पॉईंट आहे, आता ह्याच्या खाली ओपन झालं आहे म्हणजे ह्याच्या मार्केटमध्ये आहे, म्हणून आपण काय करणार, ह्याच्या खाली असल्यामुळं आपण निश्चितच इथं PE बाय करणार, PE बाय करणार आपण इथं निश्चितच. कारण की झोन कुठं आहे, खालच्या साईडला आहे, नीट बघू शकताय, त्या लाईनच्या खाली मार्केट ओपन झालं आहे. मग आपण काय करणार, तिथून एक 40 पॉईंट सोडणार. आता इथं मी कर्सर ठेवतो, तुम्ही बघू शकताय. आता मी हे कर्सर ठेवलेलं आहे इथं, पहिलं कॅन्डलचं तर ब्लॅक लाईन, ओके, तिथं कितीवरती आहे, 23,415, 23,415. तर त्याचे 40 पॉईंट कमी करायचे आपल्याला. 415पासून कमी म्हणल्यावर किती आहे, 400 आणि 400ला एक अजून एक 25 पॉईंट कमी म्हणजे 375, 22,375. जसं की 22,375. तर हे 40 पॉईंट. ओके, तर इथं मी काय करतोय, एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय. आता हे काय झालेलं आहे समजून घ्या नीट तुम्ही. इथं काय आहे, हे तर आपण हाय टू हाय मार्क केलं आहे, ह्याच्या खाली लो टू लो एक ब्लॅक लाईन आहे आणि हे जे निळ्या कलरचं लाईन दिसतं हे आपण काय केलं,
ह्याच्या मानाने, ह्या काळ्या लाईनच्या मानाने आपण खाली 40 पॉईंटचं निळा लाईन ड्रॉ केलेलं आहे. जसं की आपण ह्या आता हे एरियामध्ये आला, आपण तुम्हाला काय म्हणलं, ह्या एरियामध्ये जसं मार्केट येईल, ह्या एरियामध्ये जसं मार्केट येईल आणि जर हे निळा लाईन वरती असेल, म्हणजे काळ्या लाईनच्या वरती जर मार्केट असेल तर आपण कॉल बाय करणार, काळ्या लाईनच्या खाली असेल तर मी पुट बाय करायचं म्हणलं. पण पुट किंवा कॉल बाय करताना जर अशा प्रकारचं एखादा एरिया आला असेल, त्या एरियाच्या मध्ये जर मार्केट असेल तर ते मार्केट खाली असेल तर पुट बाय, मार्केटवर असेल तर कॉल बाय करायचं आहे. तर आपण निश्चितच इथं काय करणार, ह्या काळ्या लाईनच्या खाली असल्यामुळं आपण निश्चितच पुट बाय करणार. पुट बाय केल्यानंतरनं आपलं आता इथं एंट्री कुठं होणार आहे ते पण बघूया आपण. एंट्री आपलं जर समजा या झोनमध्ये झाला, एंट्री आपल्या या झोनमध्ये झाला, कारण की ह्या झोनमध्ये आलेला आहे, या एरियामध्ये आलेला आहे म्हणून एंट्री झाला. तिथून आपण पुढ साईडचं एंट्री का बरं घेतो आहे, कारण की ह्या काळ्या लाईनच्या खाली असल्यामुळं. ओके. आता खाली मार्केट 100 पॉईंट जसं म्हणलं तुम्हाला. आता इथं बघूया की खरंच 100 पॉईंट दिलेला आहे का मार्केटनं, पण तुम्हाला वाटायला नाही पाहिजे. आणि इथं कुठलं इंडिकेटर वगैरे वापरत नाही मी, जसं आहे तसं दाखवत आहे. आता हे निळ्या लाईनच्या खाली आल्यावर जरी ब्रेक झाला समजा, तिथं जरी आपण एंट्री घेतली समजा, ओके, आपण या झोनमध्ये घेतलेलं नाही आहे, तरी झोन ब्रेक करून खाली आल्यावर पण जरी उशिरा पण एंट्री घेतली, ओके, उशिरा पण एंट्री घेतली, तुम्ही खरं तर पहिल्याच कॅन्डलवर पण एंट्री घेऊ शकताय. कारण की काय आहे, काळ्या लाईनच्या खाली असल्यामुळं कसं आहे, आपण पुट बायचं विचार करणार. ओके. आणि जर बरेच जणांना वाटेल की ह्या काळ्या लाईनच्या वर आहे तरी तर कॉल बाय का बरं नाही. अरे 40 पॉईंट इथून इथपर्यंत एवढंच होतात, आपण वरून 40 पॉईंट धरलं तर इथं झालं, खालून 40 पॉईंट झालं इथं झालं असतं, मग तेव्हा आपण ह्याच्यावरती राहिलं असलं तर कॉल बाय केलं असतं. आता वरच्या लाईनच्या खाली 40 पॉईंट असल्यामुळे आपण पुट बाय करणार. ओके. खालच्या लाईनच्या वरती असलं 40 पॉईंट तर कॉल बाय केलं असतं. तर इथं काय केलं आपण, पहिल्याच कॅन्डलला पण एंट्री मारलं तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, कारण की ह्या आपण झोनच्या मध्ये आलं म्हणून आपण पुट बाय केलेलं आहे. तरी उशिरा का होईना का, इथं जरी तुम्ही ते झोन पण ब्रेक केल्यानंतर पुट बाय केलं तर आपण आता इथून पॉईंट बघणार आहे. निळा पॉईंट जे आहे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलं, तिथं जर एंट्री केलं 23,375, 23,375 ते मार्केट कुठपर्यंत गेलेलं आहे, इथपर्यंत आलेलं आहे. आता इथं खाली किती आहे, 23,138, 140 जरा 140, 240, 340, म्हणजे 200 आणि 375, म्हणजे जवळपास किती आहे, 200 पॉईंटचा ह्या ठिकाणी मुवमेंट मार्केटनं दिलेलं आहे. ओके. मी तुम्हाला फक्त 100 पॉईंट म्हणलं होतं, म्हणून तर म्हणलं जबरदस्त स्ट्रॅटेजी होणार आहे, त्यासाठी स्किप करू नका, त्यासाठीच म्हणलं होतं तुम्हाला. कारण की आपल्याला काय करायचं आहे, फक्त हाय टू हाय मार्क करायचं आहे, लो टू लो मार्क करायचं आहे. जर हाय टू हाय, लो टू लो मार्क केलं तर ह्या लाईनच्या वरती असेल तर कॉल बाय, या लाईनच्या पण वरती असेल पण एरिया इथं 40, म्हणजे एक जे आपण 40 पॉईंटचं काढलं आहे त्याच्या असतील तर आपण कॉल बाय करणार. ह्याच्यावरती जर 40 पॉईंट आहे कॉल बाय करणार. ह्याच्या खाली असेल मार्केट ओपन आणि तिथून एक 40 पॉईंटचा आपण जर रेंज आखली तर त्या रेंजमध्ये आलं तर पुट बाय. आणि ह्याच्या खाली 40 पॉईंट जर असेल आणि मार्केट खाली असेल आणि एखादं रेंज असेल, रेंजमध्ये असेल तर तिथं आपण पुट बाय करणार. तर अशा प्रकारचं सेटअप आहे. तुम्हाला सिंपल तेवढंच करायचं. अजून एक छोटंसं फास्ट मी एक्झाम्पल घेतो आणि त्यानंतर आपण व्हिडिओला थांबूया, कारण की व्हिडिओ पण खूप मोठा व्हायला नाही पाहिजे. आणि एस एल पण एक सांगतो आहे तुम्हाला मी, म्हणजे कसं एस एलचं पण सांगतो आहे. टार्गेट तर सांगितलेलं आहे. आता जर समजा इथंच आपण एक ड्रॉ केलं तर आपण 21 तारीखचं इथं बघितलं होतं. आपण काय केलं, एस एल पण सांगतो आता लगेच. आपण काय केलं, इथं एक झोन तयार झालं होतं 40 पॉईंटचं. ओके. कारण की 21 तारखेचं आत्ता आपण जे बघितलं 100 पॉईंट 250 पॉईंट जे खाली गेले तिथं हे केलेलं आहे, आपण झोन बघितलेला आहे. आपल्याला डाऊन साईडला आपण एंट्री केलं आहे. ओके. पहिला कॅन्डल जे आहे ते झोनमध्ये आल्यामुळे आपण पुढ साईडची एंट्री घेतलं आहे. आपल्याला एस एल कधी लावायचं, जर समजा इथून वरती मार्केट फिरून गेलं तर हे पहिल्या कॅन्डलच्या हायवरती आपल्याला हायच्या थोड्याशा वरती बफर करून एस एल लावायचं आहे. वरती एस एल लावला आपण तर त्यानंतर मार्केट जर समजा ह्याचं पहिलं कॅन्डलचं हाय ब्रेक करून जर वरती गेलं तर आपल्याला काय करायचं आहे, एस एल देऊन टाकायचं आहे आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला ट्रेडला बसायचं आहे. आणि त्याच्या खालच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, एस एल लावायचं आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शन चेंज केल्यामुळं. ओके. तर एस एल पण तुम्हाला सांगून टाकलेलं आहे आताच. तर बफर करून थोडंसं वरती एस एल लावणे. आता इथं अजून एक एक्झाम्पल लास्ट शेवट घेऊया, फास्ट घेतो आहे थोडंसं, तुम्ही समजून घ्या. 21 तारीख बघितलं आहे तर 22 तारखेचं, आणि 22 तारखेसाठी आपल्याला काय करावं लागेल, 20 आणि 21 तारखेचं हाय मार्क करून घ्यायचं आहे. हाय टू हाय, लो टू लो. हे 20 तारखेचं
इथं हे हाय. ओके. आणि ह्याचं हाय कुठलं आहे 21 तारखेचं, तिथंच आहे शेजारी, इथं बघू शकता. ओके. आता या हाय टू हाय मार्क केलं 20 आणि 21 तारखेचं, कारण आपण 22 तारखेचं रेंज काढणार आहे. आता लो टू लो मार्क करणार. 20 तारखेचं लो कुठं आहे, तर इथं लो. 20 तारखेचं लो आणि 21 तारखेचा लो, तर इथं बघा 21 तारखेचा लो दाखवतो मी थोडक्यात तुम्हाला. थोडंसं वरती घ्यावं लागेल. ओके. तर आता इथं समजून घेऊया आपण काय करणार आहे. आता या ठिकाणी 22 तारखेचं काढणार आहे. ओके. मग 20 आणि 21 तारखेचं हाय टू हाय, हे 20 तारखेचं हाय इथं आहे आणि 21 तारखेचं हाय या ठिकाणी आहे आणि 20 तारखेचा लो इथं आहे आणि 21 तारखेचा लो या ठिकाणी इथे आहे. ओके. आपण काय केलं, हाय टू हाय लो टू लो मार्क करून घेतलं आहे. त्यानंतर आपण थोडंसं इथं हे करूया, याला झूम करूया फास्ट. आता मार्केट ह्याच्यावरती ओपन झालं आहे. कशाच्यावरती, तर इथं निश्चित बघू शकताय ह्याच्यावरती, हे ट्रेंड लाईनच्या वरती ओपन झालं आहे. वरती ओपन झाल्याबरोबर या लाईनच्या खाली एक्झॅक्ट इथं मी कर्सर ठेवतो आहे, इथून 40 पॉईंट. आता इथं बघा पहिल्या कॅन्डलपासून त्याच खाली आपण जर स्ट्रेट लाईन केलं तिथून 40 पॉईंट म्हणजे किती आहे, 22,960 आहे. आणि 40 पॉईंट म्हणलं तर राऊंड फिगर 23. ओके. 23 तर कुठं आहे, तर 23 तर हे राऊंड फिगर एरिया आहे 23चा. तर ह्याला मी काय केलं, एक लाईन ड्रॉ केलं इथं. आता बघा मार्केट ह्या रेंजमध्ये आल्यावरच आपल्याला एंट्री करायचं म्हणलं. कुठल्या रेंजमध्ये, तर निळा आणि काळ्या लाईनच्या रेंजमध्ये आल्यावरच. तर इथं पूर्ण मार्केट इथून बघू शकताय, एवढ्या मार्केट एरियामध्ये या ठिकाणी कुठंही ओपन झालेलं नाही आहे. मार्केट पूर्ण ह्याच्यावरतीच आहे. आपलं कंडिशन कसं आहे, ही निळ्या लाईन आणि काळ्या लाईनच्या मध्ये एरियामध्ये जर मार्केट आला आणि ह्या काळ्या लाईनच्या खाली असेल हे एरिया, तर आपण पुट बाय करणार. आणि एरिया जर काळ्या लाईनच्या वरती असेल, आता जसं की इथं निळ्या लाईन दिसतं आणि इथं काळ्या लाईन खाली म्हणजे काळ्या लाईनच्या वरती असेल, तर आपण इथं कॉल बाय केलं असतं. पण ह्या एरियामध्ये मार्केट आलेलंच नाही आहे, त्यामुळे आपली एंट्री पण बनलेली नाही आहे. आणि इथं स्ट्रॉंग सायकोलॉजिकल नंबर पण आहे एक 23,000चा. त्यामुळं काय केलं आहे, मार्केट बऱ्याच वेळ या ठिकाणी सस्टेन केलं आणि त्यानंतरनं एक स्ट्रॉंग सपोर्ट बनून पाठीमागचा एक सपोर्टचा आधार घेऊन त्याच्यानंतरनं मार्केट वरच्या साईडलाच गेलेलं आहे. ओके. आणि वरती गेलं आहे, या लाईनला बरोबर क्रॉस करून एक रेजिस्टन्स पण ब्रेक केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर मार्केट सीधा वरती गेलेलं आहे. तर अशा प्रकारचं सेटअप ट्रेडिंगचं तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, विदाऊट कुठलं इंडिकेटर आणि जास्त कुठलं नॉलेज न लावता साध्या सोप्या पद्धतीचं. फक्त एवढंच की व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण समजून सांगणं पण तितकंच गरजेचं होतं, म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ समजलेला नसेल तर जास्त विचार करायचा नाही, पुन्हा एकदा व्हिडिओ प्ले करून निवांत आरामात बघा, समजून घ्या. जास्त काही कंडिशन्स नाहीत, तर त्यामुळं तुम्हाला आवर्जून सांगतो आहे. आणि हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशन नॉलेजसाठीच आहे, बाकी कुठल्याही प्रकारचा माझा पर्पज नाही की तुम्ही ह्या गोष्टी बघून तुम्ही ट्रेडिंग करावं म्हणून. बाकी ते तुमची मर्जी आणि तुमची जबाबदारीनंच तुम्ही ट्रेडिंग करावा. फक्त शैक्षणिक हेतूनच हा मी व्हिडिओ बनवतो आहे. बाकी तुम्हाला हा ट्रेडिंग सेटअप कसा वाटला 100 पॉईंटचा, 100 पॉईंट नाही आहे आपल्याला, फक्त तुम्हाला जसं सुरुवातीला म्हणलं 50 पॉईंट तुम्ही कॅप्चर केला तरी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ATMच्या बाईंगनं तुम्ही ॲट द मनीनं बाईंग केलं तुम्ही तर 25 रुपये तुमचं प्रीमियम वाढतं आणि खूप मोठा अमाऊंट तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिटेबल बघायला मिळू शकतं. ओके. तर अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजलेला असेल. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे सिंपल आणि जबरदस्त प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी. चला भेटूया पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.